हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय. काशी आणि पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी आता. उरके न्हाणू जरी स्वरूप ते तुझे तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू. फलदाता तूच तांबूल अक्षता तरी काय आता वाहू तुझं. वाहू दक्षिणा जरी धातो नारायणा ब्रह्म तेचे अन्न तुझे काही. गाता तो ओंकार टाळनादेश्वर नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे तेथे काय माझे वेचे देवा. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज ज्या अभंगातून परापूजेचा विचार सांगतात असं आपल्याला वाटतं, तो अभंग आपण परापूजा या प्रकरणाचा विचार करण्याकरता समोर धरलेला आहे. परापूजा काय प्रकरण आहे या संबंधातला विचार करत असताना आपण परा आणि पूजा या दोन शब्दाच्या संयोगातून परापूजा शब्द सिद्ध झाला याचा काल थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला. पूजा शब्दाला पर हा श्रेष्ठतावाचक शब्द आहे आणि पूजा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळं परशब्दाचं स्त्रीलिंगी रूप परा अशा पद्धतीचं करावं लागलं आणि परा म्हणजे श्रेष्ठ अशा पद्धतीची पूजा, तिला म्हणायचं आहे परापूजा. सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीची परमेश्वराची पूजा कोणती आहे या संबंधातला विचार करणं म्हणजे परापूजा पाहणं. परापूजा काय आहे, परापूजा कशाला म्हणतात या संबंधानं वेदांताच्या आधारानं चिंतन करताना जरी परापूजा शब्दाचा एक विवक्षित अर्थ असला तरी परापूजा म्हणजे श्रेष्ठ अशी परमेश्वराची पूजा ती कशी करता येते या संबंधाने चिंतन करताना देवाच्या वेगळ्या वेगळ्या पूजांचा आपण थोडासा काल विचार करण्याचा प्रयत्न केला. पूजा करायची म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय असतं, एखादी देवाची प्रतिमा घ्यावी, त्या प्रतिमेच्या ठिकाणी काही पूजाद्रव्याचं समर्पण करावं, त्याला गंधफूल व्हावं, त्याला तुळशीजळ व्हावं, बिल्वदल व्हावं, दुर्वांकूर त्याला समर्पण करावे, त्याला वस्त्र प्रावरण द्यावीत, अलंकार समर्पण करावेत, नैवेद्यादिक पदार्थ समर्पण करावेत, यालाच आपण पूजा समजतो. एवढाच पूजा शब्दाचा अर्थ आहे असं समजायचं कारण नाही. कारण पूजा शब्दातून पूज्यता हा भाव जर व्यक्त करायचा असेल, आपल्या समोर असलेल्या व्यक्तीच्या संबंधानं, आपल्या समोर असलेल्या भगवत तत्वाच्या संबंधानं, आपल्या अंतःकरणात असलेला पूज्यतेचा भाव व्यक्त करण्याकरता एखादी साधी जरी क्रिया केली तरी तिला पूजा म्हणता येतं असा विचार आपल्याला केला पाहिजे. नुसता हात जोडून नमस्कार केला तर तीसुद्धा एक उपचाराच्या समर्पणानं केलेली भगवंताची पूजा आहे असं शास्त्र म्हणतं. जेव्हा एखाद्या माणसाला घरातली पूजा करणं अशक्य असतं, फार विस्ताराची पूजा करता येत नाही, शरीर थकलेलं आहे, अशा अवस्थेमध्ये घरातल्या देवाची पूजा करण्याचा जेव्हा विचार निर्माण होतो तेव्हा शास्त्राने सांगितलं नुसता नमस्कार करा, तुमची षोडशोपचार पूजा परमात्म्याला समर्पण झाले. पण एवढीच पळवाट काढायची नाही बरं का. देवाला नुसता नमस्कार केला की देवाची पूजा होते असं म्हणून लगेच आपण पळवाटेनं जायचा प्रयत्न करू नये, एवढाच त्याच्यातला काय तो गर्भित अर्थ आहे. एकंदर पूजा शब्दातून जी पूज्यता व्यक्त व्हायला पाहिजे ती व्यक्तीच्या संबंधानं किंवा भगवत तत्वाच्या संबंधाने व्यक्त होताना जे काही देवाला समर्पण केलं जातं त्याला पूजा असं म्हणतात. म्हणून अर्चन हा भक्तिप्रकार जो आपल्याला पाहायला सापडतो ना, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पारसेवनम अर्चनम, हे अर्चन म्हणजे देवाची पूजा करणं. आता ही देवाची पूजा करणे, अर्चन करणे म्हणजे नेमकं काय याचा अर्थ सांगत असताना आपल्याला पद्मपुराणाने अर्चन शब्दाची व्याख्या अशी सांगितलेली आहे.
अर्चनंतु उपचाराणाम स्यान मंत्रेण उपपादनम. उपचाराणाम उपपादनम, आपल्याकडे असणारे भगवंताच्यासाठी जे जे काही उपचार असतील ते देवाला समर्पण करणं. पण ते कसे समर्पण करायचे या संबंधातला विचार असा सांगितला, मंत्रोच्चारपूर्वक आपल्याकडे असलेले सगळेच्या सगळे उपचार आपण परमात्म्याला समर्पण केले पाहिजे. गंध समर्पण करायचं आहे, गंध हा एक उपचार आहे. मग हा गंध नावाचा उपचार समर्पण करण्याकरता काही वैदिक मंत्र असतात, काही पौराणिक मंत्र असतात, काही तांत्रिक मंत्र असतात, काही संत महात्म्याच्या वाङ्मयातून येणाऱ्या वचनाच्या रूपाचे मंत्र असतात. हा कोणताही मंत्र वापरा आणि तो देवाला उपचार समर्पण करा, असा जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं, मंत्रोच्चारपूर्वक उपचाराचं भगवंताला निवेदन करणं, याला अर्चन असं म्हणतात, याला पूजन असं म्हणतात. हे पूजन मग अनेक पद्धतीनं करता येतं. श्रेष्ठ अशा पद्धतीची पूजा कशी असू शकते या संबंधातला विचार पाहत असताना आपण पूजेचे काल 2-3 प्रकार पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण असं लक्षात घेतलं की परमात्म्याचा श्रीविग्रह सिद्ध करताना, देवाची मूर्ती प्रतिमा तयार करत असताना ती 8 पद्धतीची मूर्ती करता येते असा एक विचार काल आपण पाहिला होता. शैली, दारुमयी, लौही, लेप्या, लेख्याच, सैकती, मनोमयी, मणिमयी प्रतिमा, अष्टविधा स्मृता. 8 पद्धतीनं देवाची प्रतिमा करता येते. शैली म्हणजे पाषाणाची प्रतिमा आहे, दारुमयी म्हणजे लाकडाची देवाची प्रतिमा आहे, शैली दारुमयी लौही धातूची देवाची प्रतिमा आहे, लेप्या लेप देऊन केलेली भगवंताची प्रतिमा आहे, लेख्या लिहून काढलेली म्हणजे चित्राच्या रूपाची देवाची प्रतिमा आहे, सैकती म्हणजे वाळूच्यापासून निर्माण केलेली भगवंताची मूर्ती आहे, मनोमयी आपल्या अंतःकरणामध्ये देवाची मानसपूजा करण्याकरता म्हणून आपण देवाचे धारण केलेली जी मनोमय मूर्ती असते ती एक भगवंताची प्रतिमा आहे, आणि मणिमयी एखादा जर कोणी संपन्न मनुष्य असला तर त्याच्याकडं रत्नाची हिऱ्याची अशी देवाची प्रतिमा असू शकते. अशा 8 प्रकारच्या भगवंताच्या प्रतिमा आणि त्या भगवंताच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजाद्रव्याचं समर्पण करत करत केलेली देवाची पूजा, हा एक पूजेचा प्रकार आपल्याला पाहता येतो. आपल्या आपल्या वैभवानुसार, आपल्याजवळ असलेल्या परिस्थितीनुसार आपण देवाची तशा पद्धतीची पूजा करू शकतो. कोणी सामान्य उपचार देऊन देवाची पूजा करेल, तर कोणी राजोपचार देऊन देवाची पूजा करेल. एखाद्याला भगवंताला हत्ती समर्पण करणं शक्य आहे म्हणून एखाद्याला समर्पण करणं शक्य नाही, त्यानं काहीच करू नये असं मात्र मुळीच नाही. भगवंताला काहीही समर्पण केलेलं चालतं. देवाच्या समर्पणाचा विचार करत असताना अतिशय अल्पस्वल्प समर्पणही परमात्मा कसा स्वीकारतो त्या संबंधातली वर्णनं आपण जर पाहिली तर भगवद्गीतेत देवाने केलेलं चिंतन आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. देवाने सांगितलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्तिपुरतम अशनामी प्रयतात्मनः. शुद्ध चित्ताच्या मनुष्यानं भक्तानं अंतःकरणपूर्वक भगवंताशी जोडला गेलेला असा जो महात्मा आहे त्या महात्म्यानं देवाला समर्पण केलेलं एखादं झाडाचं पान, एखादं झाडाचं फूल, एखादं झाडाचं फळ एवढंही नाही जमलं तर मग भगवंताला घोडभर पाणीही जरी समर्पण केलं तरी परमात्मा ते सगळं स्वीकारायला तयार आहे. हे सगळे उपचारच आहेत. देवाला एक झाडाचं पान समर्पण केलं हा सुद्धा एक प्रकारचा उपचार झाला. परमात्म्याला एखादं फूल समर्पण केलं हा सुद्धा उपचार समर्पण करून पूजा करण्याचा प्रकार झाला. एखादं फळ एखाद्या भक्तानं दिलं तर ती सुद्धा एक प्रकारची पूजा झाली. आणि घोडभर पाणीही देवाला समर्पण केलं त्याच्यातूनही भगवंताची पूजा होते असाच विचार आपल्याला पाहायला सापडतो. कारण पूजा शब्दातून व्यक्त होणारा पूज्यतेचा भाग तो देवाच्या संबंधाने व्यक्त झाला की देवाची आपल्याला प्रसन्नता प्राप्त होणार. आणि ज्या ज्या उपचाराच्या समर्पणातून परमात्म्याचा संतोष सिद्ध झाला अशी उदाहरणं आपल्याला पुराण इतिहासातून पाहायला सापडतात. त्या उपचाराचं समर्पण करून केलेली ती भगवंताची पूजा आहे असं आपल्याला म्हणता येतं. एक नुसतं झाडाचं तुळशीदळ जरी समर्पण केलं भगवंताला आपण तरी त्याच्यातूनही परमात्मा संतुष्ट होतो अशी वर्णनं संतांनी केलेलीच आहेत. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा, एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी, असं तुकाराम महाराजासारखे संत महात्मे म्हणतात ना. जगदानी सगळ्या जगाला वाटेल ते देण्याच्या कामात समर्थ असलेला असा हा परमात्मा पण भक्तापासून अपेक्षा कशाची करतो, मागे तुळशी दळ पाणी, एक तुळशीचं दळ घोटभर पाणी, एवढी अपेक्षा त्या देवाच्या अंतःकरणामध्ये आपल्या संबंधानं असल्यामुळं माणसाने काय करावं, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भक्तिभावानं परमेश्वराला एक तुळशीदळ समर्पण करा, हात जोडा, म्हणावे पतित वेळोवेळा, मी पतित आहे, मी अपराधी आहे, हे देवाच्या समोर प्रामाणिकपणानं वेळोवेळेला कबूल करावं. एवढं केलं की देवाची पूजा झाली. मी अपराधी आहे हे बोलून दाखवलं तरी देवाची पूजा झाली. एक घोटभर पाणी समर्पण केलं तरी देवाची पूजा झाली. हात जोडून देवाला नुसता नमस्कार केला तरी देवाची पूजा झाली. एक तुळशीदळ भगवंताला समर्पण केलं तरी ती देवाची नुसती पूजा झाली. असं आपल्याला चिंतन शास्त्राच्या आधारानं
करता येतं बरं का. बघा, एक तुळशीदळ देणं याच्यातून भगवंतांनी कशी प्रसन्नता व्यक्त केली याचा विचार जर आपल्याला पाहायचा झाला तर रुक्मिणी मातेने एक तुळशीदळ देवाला समर्पण केल्याची कथा आहे. काय झालं, एकदा देवर्षी नारद द्वारकेमध्ये आले. द्वारकेत आल्याच्यानंतर नारदाने काय केलं, सत्यभामेचं घर गाठलं. सत्यभामेच्या घरी गेल्यानंतर नारदाचं स्वागत वगैरे सत्यभामेनं केलं, नमस्कार केला, पूजा वगैरे केली. आणि नमस्कार करून सत्यभामा नारदांच्या समोर बसली असताना नारदाने विचारलं, सत्यभामे काही पाहिजे असलं तर मागून घे. सत्यभामेनं सांगितलं, काही नाही म्हणे, माझ्या अंतःकरणात अशी इच्छा होती की बाबा भगवान श्रीकृष्ण परमात्मा या जन्मात आपल्याला पती म्हणून लाभलेले आहेत, हेच जन्मजन्मी पती म्हणून लाभावेत असा माझा विचार आहे. याच्याकरता काय करावं लागेल सांगा ना. हाच पती मला पुन्हा मिळावा. श्रीकृष्ण परमात्मा या जन्मात पती म्हणून प्राप्त झाले, पुन्हा पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात असं वारंवार मला भगवान श्रीकृष्ण परमात्माच पती म्हणून लाभावेत. याच्याकरता काही व्रत वैकल्य तुम्ही सांगणार असाल तर ते करायची माझी तयारी आहे, काय सांगता बोला. नारदाने तिची चेष्टा करण्याच्या निमित्तानं सांगितलं. मग सत्यभामे असं आहे, शास्त्र असं सांगतं, जी वस्तू आपल्याला पुढच्या जन्मामध्ये अपेक्षित आहे मनुष्यानं ती या जन्मात दान करावी, म्हणजे ती पुढच्या जन्मामध्ये मिळते असा विचार आहे. आपल्याला घर असावं, राहायला असं चांगलं वाटतं ना, पुढच्या जन्मातही आपल्याला छानसं घर राहावं असं वाटतं ना, माणसाने घराचं दान करावं. मनुष्याला शेत भरपूर असावं वाटतं ना, त्यानं शेतीचं एखाद्या थोडं फार तरी शेत दान करावं. जी वस्तू आपल्याला पुढच्या जन्मामध्ये विपुल प्रमाणात अपेक्षित आहे ती वस्तू या जन्मामध्ये थोडीशी दान केली म्हणजे ती आपल्याला पुढच्या जन्मामध्ये विपुल प्रमाणात प्राप्त होते, असा शास्त्राचा विचार आहे. नारदाने असं सत्यभामेला सांगितलं. मग सत्यभामा म्हणायला लागली, मग तुमचं म्हणणं काय नारदा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा मला पुढच्या जन्मात पती म्हणून पाहिजे असतील, या जन्मात मी काय करावं. नारद म्हणाले, बोललो ना, जे पुढच्या जन्मामध्ये पाहिजे वाटतं ते या जन्मामध्ये दान करावं लागतं. मग श्रीकृष्ण परमात्मा जर मला पुढच्या जन्मामध्ये पती म्हणून पाहिजे असतील तर मी श्रीकृष्णाचं दान करायचं का. नारद म्हणले, हो, तू श्रीकृष्णाचं दान करायला तयार हो, तू दान कर, तुला पुढच्या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा पती म्हणून प्राप्त होतील. आता श्रीकृष्णाचं दान करायला सत्यभामा म्हणायला लागली, मी करीन हो, पण घेणारा कोण, माझ्यासमोर कोणीतरी घेणारा असला पाहिजे ना, ज्यानं मी दिलेला माझा नवरा मी ज्याला समर्पण केला त्यानं तर नेला पाहिजे ना. नारद म्हणायला लागले, काही काळजी करू नको, म्हण सत्यभामे, तू जर दान करायला तयार असशील तर भगवंताचं दान घ्यायला मी तयार आहे. आता नारदाने तशा पद्धतीची भाषा बोलल्याच्या नंतर सत्यभामेला मोह निर्माण झाला. सत्यभामेनं सांगितलं, काही अडचण नाही, मी दान करायला तयार आहे, आपण घ्यायला तयार असाल तर मी लगेच दान करते म्हणे. नारदाने तिला सांगितलं, बस ना, लगेच संकल्प कर ना. तिला संकल्प करायला सांगितला. मला जन्मजन्मांतरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा पती म्हणून लाभावेत यासाठी या जन्मामध्ये नारदासारख्या सत्पात्राला मी आज माझा पती भगवान श्रीकृष्ण परमात्मा दान देते असं म्हणून त्यानं संकल्प सोडला. संकल्पाचं पाणी हातात पडलं न पडलं तसा ओला हात घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला नारद सुधर्मा सभेमध्ये आले. सुधर्मा सभेमध्ये भगवान राज्याचं काम बघत बसलेले. भगवंतांनी नारदाचं स्वागत केलं. या नारदा, कुठं आलात. तुमच्याकडे चालू म्हणे. कशा करता. आत्ताच सत्यभामेकडे जाऊन आलो म्हणे. काय झालं. सत्यभामेनं तुमचं मला दान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता तुम्ही माझे सेवक झालात, माझ्याबरोबर तुम्हाला यायला पाहिजे. देवाने काही तक्रार केली नाही बरं का. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. उजूर नाही, सत्यभामेनं दान केल्याच्यानंतर परमात्म्यानं कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. काही तक्रार न करता अंगीकारी, सत्यभामेनं माझं दान तुम्हाला दिलं ना नारदा, मला ते मान्य आहे, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे, चला. नारद भगवंताला घेऊन निघाले आणि रस्त्यानं जाताना देवाने विचारलं नारदाला, नारदा, आता तुम्ही मला घेऊन जात आहात, माझं दान तुम्हाला माझ्या बायकोनं दिलेलं आहे, आता एका बायकोचा अधिकार नाही, मला 16,108 बायका आहे, त्या सगळ्या बायकाने दान दिला तर मी तुमचा होतो, असं काही परमात्मा बोलले नाहीत. सत्यभामेनं दान दिलं म्हणल्याच्यानंतर नारदासारख्या साधुपुरुषाचा सहवास घडतो, नारदासारख्या साधुपुरुषाची आपल्याला सेवा करायला मिळते. एवढ्या एका भावनेनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सत्यभामे हे नारदाच्या बरोबर जायला निघाले. रस्त्यानं चालताना देवाने विचारलं, नारदा, आता मी तुमच्याबरोबर यायला लागलो, तुमचा सेवक झालो, काहीतरी सेवा सांगा ना, तुमचं काही सामान मला सांभाळायला सांगा ना. नारद म्हणायला लागले, काय सांभाळणार देवा, तुमचा हा विणा द्या, तुमच्याजवळ असलेली ही विणा, तुमच्या चिपळ्या, हे काहीतरी माझ्याकडं सांभाळायला. नारदाने सांगितलं, या भांडवलावर तुला घेऊन चाललो, हेच तुला देऊन काय करू, विणा चिपळ्या माझ्याकडे आहे, त्याच्या आधाराने मी सर्व काळ भजन करत राहतो, याच्या बळावर तर तुला आता इथून घेऊन चाललो,
हेच तुझ्या हातात देऊन कसं चालेल देवा? नाही म्हणे, हे माझ्याकडेच राहील म्हणे. मग देवाने सांगितलं, नारदा काहीतरी या दासाला द्या, सेवा करायला द्या, तुमच्या पादुका जरी दिल्या तरी त्या मस्तकावर घेण्याची माझी तयारी आहे. म्हणल्यावर नारदानी पादुका दिल्या आणि सेवकाच्या शिरी धरुनी चाले पादुका. मस्तकावर नारदाच्या पादुका घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा रस्त्यानं चालायला लागले. द्वारकेच्या राजमार्गावरून नारद चालतात, भगवान चालतात, भगवंताच्या मस्तकावर नारदाच्या पादुका आहेत आणि नारदाचे सेवक म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा नारदाच्या बरोबर चाललेले सगळे द्वारकावासी पाहत होते. कोणाला काही देवाच्या समोर जाऊन बोलायची, नारदाच्या समोर जाऊन बोलायची छाती होईना. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाकीच्या सगळ्या बायका त्यांनी जेव्हा हे बघितलं की भगवान निघालेत, नारद घेऊन चाललेत, काय प्रकारे काही कळेना म्हणून त्यांनी जवळ जाऊन चौकशी केली. नारदा काय आहे? आमच्या पतीला तुम्ही कुठे घेऊन चालला? तुमच्या पादुका आमच्या पतिदेवाच्या मस्तकावर कशा आल्या? हे त्या बायकाने सगळ्या विचारल्याच्यानंतर नारदाने सांगितलं, काही नाही म्हणे, आता तुमचा राहिला नाही, हा माझा झाला. कसा झाला? सत्यभामेनं आम्हाला दान दिला. मग आता त्या सगळ्या बायका म्हणायला लागल्या, सत्यभामेला एकटीला दान देण्याचा अधिकार कशाला आला? सगळ्याची जी वस्तू आहे ती एकट्याने दान देऊन कशी चालेल? असं सगळ्या बायका बोलायला लागल्या. पण भगवंताला विचारायला सांगितलं नारदाने. नारद म्हणले, माझ्याकडे ते नाही, मी सत्यभामेकडून दान घेतलं, तुमच्या पतिदेवाला सत्यभामेनं तुम्हाला मला दान दिलेलं आहे असं सांगितलं आणि त्यांनी काही तक्रार केली नाही, माझ्याबरोबर निघाले. त्यांनी जर मला विचारलं असतं, मी एवढ्या बायकाचा नवरा आहे, मला एकच बायको कशी दान देऊ शकते असं जर विचारलं असतं तर पुढं विचार झाला असता. पण त्यांनी तक्रार केली नाही म्हणून मी घेऊन चाललो. भगवंताला विचारलं बायकाने, देवा कसं? देवाने सांगितलं, नाही म्हणे, एका बायकोनं जरी दान दिलं तरी दान झालं आणि मी आता निघालो, नारदाच्या बरोबर जाणार. सत्यभामेनं मला नारदाला समर्पण केलं ते मला मान्य आहे. हे देवाचं बोलणं ऐकल्याच्या नंतर सगळ्या बायका शोकाकुळ झाल्या. नारदाला विचारायला लागल्या, नारदा काहीतरी करा, मधला मार्ग काढा, आमचा पती आमच्याकडं राहायला पाहिजे, याच्याकरता काहीतरी व्यवस्था द्या. देवाने नारदाने सांगितलं, म्हणे व्यवस्था काय? म्हणे तुमचा पती तुम्ही ठेवून घ्या. नाही म्हणे, अशी वस्तू तुम्हाला दिलेली आमच्याजवळ जर परत घ्यायची असेल, आमच्याच मालकीची असलेली एक वस्तू एक आम्ही तुम्हाला देऊन टाकली. दान देणे म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर असलेली आपली स्वतःची मालकी काढून घ्यायची आणि दुसऱ्याची मालकी निर्माण करायची, याचंच नाव दान आहे. स्वस्वत्व अपादान पूर्वकम परस्वत्व उत्पादनम दानम, ही दानाची व्याख्या शास्त्रानं सांगितलेली आहे. आपलं असते, आपली मालकी काढून घ्यायची, दुसऱ्याची मालकी निर्माण करायची. ज्याची मालकी निर्माण केली त्याला ती वस्तू दान दिली, ज्यानं आपली मालकी काढून घेतली त्यानं ती दान दिली. असं होतं. भगवंतावर आमचा अधिकार होता, आमच्या एका सवतीनं तुम्हाला भगवंताला समर्पण केलेलं असल्यामुळं आता भगवंतावर आमची सत्ता राहिली नाही. पण आमची अशी इच्छा आहे, परत आमचे पतिदेव आमच्याकडे राहिले पाहिजेत. काय करायचं सांगा? नारदाने सांगितलं, ठेवून घ्या ना. तसं नाही म्हणे, एक दिलेली वस्तू जशीच्या तशी परत जर आम्ही घ्यायला लागलो तर दिलेलं दान परत घेण्यामध्ये दोष असतो म्हणे. याच्याकरता तुम्ही काहीतरी मधला मार्ग सांगा. नारदाने सांगितलं, एक करा म्हणे. काय? तुम्हाला भगवान परत पाहिजेत ना? हो. तुमचा पती परत जर पाहिजे असेल तर एक काम करा, एक तराजू आणा, एका पारड्यामध्ये देवाला बसवा आणि देवाच्या भारोभार सुवर्ण मला समर्पण करा. देव एका पारड्यात बसल्याच्या नंतर दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकायचं आणि देवाच्या तुलनेचं सोनं मला दिलं की मी तुम्हाला भगवान परत द्यायला तयार आहे असं नारदाने सांगितलं. त्या बायकांनी सांगितलं, आम्हाला सोन्याला काय कमी आहे? सोन्याच्या द्वारका नगरीत राहणारे आम्ही, आमची घरं सगळ्याची सोन्याची, दागिने भरपूर आमच्याकडं आहेत, आम्ही तुम्हाला सोनं देऊ शकतो म्हणे. त्यांनी तराजू मागवला, देवाला एका पारड्यात बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकणं सुरू झालं आणि दुसऱ्या पारड्यात कितीही सोनं टाकलं तरी देवाचं पारडं जड ते जडच राहायला लागलं. परमात्म्याची तुलना काही त्याची कशी तुलना होणार? हो, त्या देवाची तुलना कशी होणार? देवाची तुलना होईच ना. ते पारडं जड ते जडच राहायला लागलं. सगळ्या बायकाच्या घरचं सगळं सोनं येऊन पारड्यामध्ये पडलं तरी देवाची तुलना काही होईना. अशा अवस्थेत सगळ्या चिंताक्रांत झाल्या. म्हणजे आता काय करायचं? सगळ्या जणींनी बसून विचार केला, आपण सगळ्याजणी इथे आहोत, सगळ्याच्या घरचं सोनं या पारड्यामध्ये आपण टाकलेलं आहे, सत्यभामेच्या घरचं सोनं येऊन या पारड्यामध्ये पडलेलं आहे, फक्त रुक्मिणी आई इथं नाही आहे म्हण. आणि रुक्मिणीच्या घरचं सोनं आल्याच्याशिवाय कदाचित हे पारडं झुकणार नाही असा विचार करून रुक्मिणीच्याकडे सगळ्या गेल्या आणि रुक्मिणीला विनंती करायला लागल्या, असा प्रकार झालेला आहे, काय करायचं सांगा. रुक्मिणी मातेने सांगितलं, तसं होत नाही म्हण. देवाची तुला सुवर्णाच्या सोबत करणं कोणालाही शक्य होत नाही, कारण त्याला तुलनाच नाही आहे, त्याला तुलनाच नाही, तो अतुलनीय आहे. अशा अवस्थेत त्याची तुलना करता कशी? मग काय करावं लागेल? अतुलनीय असलेल्या परमात्म्याची तुलना करण्याकरता अतुलनीय पदार्थ आणावा लागतो.
असं रुक्मिणीनं सांगितलं. आता कोणता अतुलनीय पदार्थ आणायचा देवाची तुलना करण्याकरता? देव अतुलनीय आहे मान्य, पण अतुलनीय असा दुसरा पदार्थ या पारड्यात टाकल्याच्याशिवाय त्याची तुला जर होणार नसेल तर तो कोणता पदार्थ आणायचा? रुक्मिणीनं सांगितलं, मला एक पदार्थ ठाऊक आहे, माझ्या भक्तीनं माझ्या श्रद्धेनं त्या पदार्थाचं दान मी दुसऱ्या पारड्यामध्ये करते, त्याच्या योगानं भगवंताची तुलना होईल म्हणे. रुक्मिणी मातेनं काय करावं, एक तुळशी दळ आणलं आणि त्या पारड्यामध्ये टाकलं. तुळशी दळ, तुळशीला जे तुलसी हे नाव आहे की नाही, ते तुलांस्यति इति तुलसी अशा व्युत्पत्तीनं जिला तुला कोणत्याही प्रकारची नाही, जी तुलना घालवणारी आहे, तुलना जिचे कोणाशीही करता येत नाही, तिचंच नाव तुलसी आहे. म्हणजे अतुलनीय झाली. अतुलनीय असलेली तुलसी त्या पारड्यामध्ये टाकल्याच्या बरोबर परमात्म्याची तुलना झाली. आणि मग नारदाने सांगितलं, मी एक तुळशी दळ घेतो, तुमचा पती तुम्हाला समर्पण करतो आणि इथून निघून जातो. असं म्हणून सगळं सोनं तिथंच टाकून भगवंताला त्या सगळ्या राण्यांच्या स्वाधीन करून एक तुळशी दळ घेऊन नारद निघून गेले. ही कथा पण ऐका. याच्यातून काय लक्षात येतं आपल्याला, एक तुळशीचं दळ समर्पण केल्याच्या योगानं परमात्म्याची तुलना होऊ शकते आणि परमात्मा परत मिळू शकतो. ही रुक्मिणीची चरित्रकथा जर आपल्याला सांगत असेल तर एका तुळशी दळाच्या समर्पणानं सुद्धा देवाची पूजा होते. पत्रम, एक पत्र दिलं, त्याच्यात देवाची पूजा झाली. पुष्पम, गजेंद्र नावाच्या हत्तीनं भगवंताला एक फूल समर्पण केलं, कमळाचं फूल समर्पण केलं, पूजा झाली. परमात्मा संतुष्ट झाला. परमात्म्याने त्याच्यावर कृपा करून त्या मगरीच्या तावडीमध्ये तो जो सापडला होता गजेंद्र, त्याचा उद्धार केला वगैरे वगैरे कथा भागवतामध्ये येते. आपल्या लक्षात काय घ्यायचं, पान समर्पण केलं, एक पान तुळशीचं दिलं, त्याच्यातूनही देवाची पूजा संपूर्ण झाली. कारण संतोष ज्या अर्थी देवाचा सिद्ध व्हायला लागला त्या अर्थी ती पूजा पूर्णपणे झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. एक पान द्या, पूर्ण पूजा होते. एखादं फूल द्या, पूजा पूर्ण होते. एखादं फळ भगवंताला समर्पण करा. शबरीचं चरित्र काय सांगतं आपल्याला, शबरीनं भगवंताला समर्पण काय केलं, हा ऐका महिमा आवडीची बोरे खाय, भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला. तुकाराम महाराजांनी केलेल्या वर्णनानुसार शबरीनं भगवंताला बोर समर्पण केलं. एक बोराचं फळ देणं, त्याच्यातून देवाची सगळी पूजा झाली आणि शबरीला परमात्मा प्रसन्न झाले असं चिंतन आपल्याला करता येतं. आणि हे काहीही नाही जमलं. पत्र समर्पण करणं जमलं नाही, एखादं फूल देवाला देणं आपल्याला जमलं नाही, एखादं फळही आपण देवाला देऊ शकत नाही. एवढी प्रतिकूल परिस्थिती एखाद्या माणसाची जर असेल तर त्यानं काय करावं, एक घोटभर पाणी द्यावं. भगवंताला एक घोटभर पाणी समर्पण केलं, तेवढ्यातही परमात्म्याचा संतोष असतो. रंतीदेवाचं काल मी चरित्र सांगितलं होतं. ज्या रंतीदेवाने सगळ्या जगातल्या जीवाचं दुःख मला प्राप्त व्हावं अशी भगवंताच्याकडं प्रार्थना केली, त्या रंतीदेवाने देवाला संतुष्ट करण्याकरता काय दिलं होतं, एक तांब्याभर पाणी समर्पण केलं, त्याच्यातून परमात्मा त्यांच्यावर संतुष्ट झाले. अशी कथा आहे रंतीदेवाची. याचा अर्थ काय, देवाच्या संतोषासाठी, देवाच्या सन्मानासाठी परमात्म्याची केली जाणारी जी पूजा असते ती पूजा कशाही पद्धतीची असू शकते. आता एक पत्र, आपण विचार काय केला, सामान्य उपचाराचं समर्पण, राजोपचाराचं समर्पण, पंचोपचाराचं समर्पण जसं आहे तसं षोडशोपचाराचं समर्पण आहे. थोडे सामान्य उपचार जसे देवाला समर्पण करता येतात तसे राजोपचारही भगवंताला समर्पण करता येतात. याच्यातली श्रेष्ठ पूजा कोणती हो, याचा विचार जर आपण करायला लागलो तर केवळ उपचाराच्या समर्पणावर पूजेचा श्रेष्ठपणा अवलंबून नाही. पूजेची श्रेष्ठता जर विचारात घ्यायची असेल तर त्याच्याकरता ती पूजा करताना ते उपचार समर्पण करणाऱ्याच्या अंतःकरणातल्या भक्तिभावाचा मोठेपणा विचारात घ्यावा लागतो. अंतःकरणातली भक्ती मोठी असेल त्याच्याकडून होणारी पूजा मोठी आहे. एक पान झाडाचं समर्पण केलं त्याच्यानं परमात्मा संतुष्ट होतो समजायचं कारण नाही. ते पान समर्पण करणाऱ्याचा भक्तिभाव मोठा आहे म्हणून परमात्मा ती मोठी पूजा मानतो आणि त्याच्याने संतुष्ट होतो. घोटभर पाणी देणाऱ्या रंतीदेवाच्या अंतःकरणातला भक्तिभाव श्रेष्ठ आहे म्हणून त्यांचं एक घोटभर पाणी घेऊन परमात्मा त्यांना संतुष्ट होतो. शबरीनं बोरं समर्पण करत असताना ते उष्ट बोर आहे म्हणून देव संतुष्ट होत नाही. ते बोर देतानाचा शबरीचा भक्तिभाव मोठा आहे म्हणून परमात्मा तिला संतुष्ट होतो. हे सगळं जर लक्षात घेतलं तर उपचाराच्या समर्पणाला महत्त्व नसून अंतःकरणातल्या भावनेला
पूजेच्या बाबतीमध्ये महत्त्व आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते बरं का. असं ज्याच्या अंतःकरणातला भाव विशुद्ध आहे, ज्याच्या अंतःकरणातली परमात्म्याच्या संबंधातली भक्ती पूर्ण आहे, ओतप्रोत भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेली आहे, अशा मनुष्यानं काहीही देवाला समर्पण केलं तर ती परा म्हणजे श्रेष्ठ अशा पद्धतीची पूजा आपल्याला मानता येते. एक फूल दिलं तरी श्रेष्ठ पूजा, एक पान दिलं तरी श्रेष्ठ पूजा, असं चिंतन आपल्याला त्याच्याबद्दल करता येतं. हा एक विचार बरं का. त्याच्यानंतर मी काल सांगितलं होतं की 8 प्रकारची प्रतिमा निर्माण करून किंवा 8पैकी कोणतीही एक प्रतिमा निर्माण करून तिथं उपचाराचं समर्पण करणं हा जसा एक पूजेचा प्रकार आहे, तसं भगवंताची 11 पूजास्थानं आपण पाहिली होती. सूर्य, अग्निः, ब्राह्मणः, गावः, वैष्णवः, खं, मरुत, जलम, भूः, आत्मा, सर्वभूतानी भद्रपूजा पदानी मे, अशी 11 पूजास्थानं देवाची जी सांगितलेली आहेत, त्या ठिकाणी देवाला पाहून सन्मान करण्याकरता जसा जसा प्रकार शास्त्राने पूजेचा सांगितलेला आहे तशा पद्धतीची पूजा करा. सूर्याच्या ठिकाणी परमात्म्याची भावना करा, सूर्यनारायणात परमात्मा पहा आणि तो सूर्यातला परमात्मा पाहिल्याच्या नंतर त्याच्यासमोर बसून वेदाचं अध्ययन करा. हीच ती तिथं देवाची पूजा आहे. अग्नीच्या ठिकाणी परमात्मा पाहिल्याच्या नंतर त्याला हविरद्रव्य समर्पण करणं हीच पूजा आहे. गाईला पाहिल्याच्या नंतर तिला गवत समर्पण करणं, तिचं अंग खाजवून देणं हीच भगवंताची पूजा आहे. असा पूजा प्रकार प्रत्येक ठिकाणी बदलत जातो आणि हाही एक प्रकारचा परापूजेचा प्रकार आहे. श्रेष्ठ अशा पद्धतीची पूजा यालाही आपल्याला म्हणता येतं, असा एक विचार आपण करून आलो होतो. आणि तुकाराम महाराजाच्या भाषेमध्ये अजून एक परापूजेचा विचार मी काल सांगण्याचा प्रयत्न केला होता. महाराजांनी सांगितलं, हेची विष्णूची महापूजा, मी सांगतो तीच विष्णूची महापूजा आहे. अनुभव नाही तुझा, दुसरी कोणतीही भावना तुम्ही धरू नका, वेगळा विचार करू नका, असं तुकाराम महाराज सांगतात. मी सांगतो तीच विष्णूची महापूजा आहे, हे नक्की समजा. कोणती विष्णूची महापूजा आहे? महाराजांनी तिथं सांगितलं, स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. बरं का, सेवकानं मालकाचं काम करणं हीच त्याच्याकरता विष्णूची महापूजा. साधकानं सद्गुरूची भक्ती करणं, सेवा करणं हीच विष्णूची त्याच्याकरता महापूजा. मायबापाची आज्ञा पाळणं हीच मुलाच्याकरता विष्णूची महापूजा. आणि पतीची सर्व भावानं सेवा करणं, काया वाचा मनानं सेवा करणं ही स्त्रीच्याकरता भगवान महाविष्णूची महापूजा आहे, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. सत्य बोले मुखे हेची विष्णूची महापूजा, दुःखवे आणि काच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा, असंही चिंतन आपल्याला करता येतं. सत्य बोलणं, अखंड सत्यभाषणाचा संकल्प, धर्मराज अखंड सत्यभाषण करायचे, त्यांनी सत्यभाषणाचा संकल्पच केला होता. ते काय होतं, कौरव पांडवाला द्रोणाचार्य जेव्हा धनुर्विद्या शिकवित होते की नाही, धनुर्विद्या शिकवता काही नीतीचे पाठ ते सांगायचे. आणि ते नीतिनियम सांगत असताना, वेदाचं अनुशासन सांगताना त्यांनी ते तैत्तिरीय उपनिषदातलं सगळं चिंतन सांगायला सुरुवात केली होती. त्याच्यात ते म्हणायला लागले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. हे सगळं सांगता एका दिवशी पाठ आला, सत्यम वद, खरं बोल. वेदानं सांगितलं खरं बोल, मनुष्यानं खरं बोललं पाहिजे. द्रोणाचार्य आपल्या सगळ्या कौरव पांडव रूपी विद्यार्थ्यांना सांगायला लागले, सत्य भाषण करावं. आणि मग ते सत्य भाषण करावं, त्याचं महत्त्व काय, सत्य कशाला म्हणायचं, सत्य भाषणाचे परिणाम काय असतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरे वगैरे वगैरे, सत्य भाषणाचे परिणाम वगैरे त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं प्रवचन ऐकलं. तासभर सत्य म्हणजे काय आणि सत्याचा महिमा काय याच्याबद्दलचा विचार जो द्रोणाचार्यांनी सांगितला, सगळ्या विद्यार्थ्यांनी मनात डोलावून ऐकला. आणि द्रोणाचार्यांनी मग सगळा पाठ संपल्याच्या नंतर सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं, काय रे बाळांनो, आजचा पाठ लक्षात राहिला, तुमच्या सगळ्याच्या लक्षात आला? सगळे विद्यार्थी म्हणायला लागले, गुरुजी आजच्या पाठामध्ये आहे काय म्हणून? 2 शब्द 4 अक्षर, सत्यम वद, 2 अक्षराचे 2 शब्द, एवढाच आपला पाठ आहे, आम्हाला सगळ्याला लक्षात राहिला म्हणे. दुर्योधनाला विचारलं, तो म्हणला, मला एवढा निर्बुद्ध समजता का, एवढं लक्षात राहत नाही माझ्या, सत्यम वद झालं ना, माझ्या लक्षात राहिलं ना. हे सगळ्याला विचारता द्रोणाचार्याने जेव्हा धर्मराजाला विचारलं, धर्मा तुमचं मत काय, तुम्हाला लक्षात राहिला का हा पाठ, आजचा पाठ जो आहे, आज जे मी काय तुम्हाला सांगितलं हे तुमच्या लक्षात राहिलं का, सत्यममध्ये तुम्हाला पाठ झालं का? धर्मराजाने सांगितलं, गुरुजी शब्द लक्षात राहिले, अक्षरसंहिता लक्षात राहिली, पण त्या अक्षरसंहितेतून जो पाठ उपनिषदाला आम्हाला जीवनात आणायला सांगायचा आहे, तो जीवनात आणण्याच्या संबंधानं मला अजून काही समजायचं शिल्लक राहिले म्हणे. उद्याला बघू, मी विचार करून येतो.
तुम्ही सांगितलं, श्रवण झालं, पण मनन निधिध्यास व्हावा लागतो. मग पाठ कळाला की नाही मी तुम्हाला उद्या सांगतो म्हणे. दुसऱ्या दिवशी धर्मराज विचार करून आले. धर्मराज विचार करून आल्याच्यानंतर द्रोणाचार्याने सगळ्यांना विचारलं. सगळे म्हणाले आम्हाला तर पाठ झालेलंच आहे. द्रोणाचार्याने धर्मराजाला विचारलं, धर्मा तुमचा पाठ लक्षात राहिला? धर्मराजाने सांगितलं, नाही गुरु महाराज, अजून काही लक्षात आलं नाही म्हणे. आपण थोडंसं अजून समजावून सांगायचा प्रयत्न करा. द्रोणाचार्याने परत व्याख्यान केलं. सत्यावर परत व्याख्यान झालं. धर्मराजांनी ऐकलं. परत मनन निधिध्यासन करतो म्हणाले. असे 15 दिवस गेले आणि 15 दिवसाच्या नंतर द्रोणाचार्याने विचारलं, धर्मा आता तरी पाठ लक्षात राहिला का? धर्मराजाने सांगितलं, गुरु महाराज आज माझा पाठ पूर्णपणे लक्षात राहिला. मनन निधिध्यासन माझं पूर्ण झालं. त्या सत्यम वद या वाक्यातून उपनिषदाला जे आचरण आमच्याकडून अपेक्षित आहे त्या आचरणाचा आता आज माझा पूर्ण निश्चय झाला म्हणे. म्हणून वर्गात उभं राहून धर्मराजांनी प्रतिज्ञा केली, सपदी विलय मे तुमे राज्यलक्ष्मीही उपरी पतंतु अथवा कृपाणधाराः अपहरत तराम शिरः कृतांतो मम तु मतिर् न मनागपैती धर्मात. धर्मराजाने सांगितलं, सपदी विलय मे तुमे राज्यलक्ष्मीही, आत्ताच्या आत्ता माझी राज्यलक्ष्मी विलयाला गेली तरी चालेल. उपरी पतंतु अथवा कृपाणधाराः, आत्ताच्या आत्ता माझ्या अंगावर बाण तलवारी अशा शस्त्रास्त्रांचा वर्षाव झाला तरी तोही मी सहन करीन. अपहरत तराम शिरः कृतांतः, माझं मस्तक आत्ताच्या आत्ता कृतांतानं म्हणजे यमानं हिरावून नेलं तर तेही मला सहन होणार आहे, तेही मी सहन करेन. ममत मतिर् न मनागपैती धर्मात. याच्यासारखी मोठी मोठी संकटं मी आत्ता जे तुम्हाला बोललो ही सगळी संकटं एकदम माझ्यावर जरी पडली किंवा अशी अजूनही संकटं माझ्यावर आली तरी याच्या पुढं सत्य वक्तृत्वाचं जे धर्मीय व्रत आहे त्या धर्मीय व्रतापासून माझी बुद्धी कधी विचलित होणार नाही, होणार नाही, होणार नाही. धर्मराजांनी प्रतिज्ञा केली आणि त्या दिवसापासून धर्मराज सत्यभाषण करायला लागले. अखंड सत्यभाषण करीत होते. पुढं भगवंतांनी त्यांना थोडंसं अर्धसत्य बोलायला लावलं, तो भाग वेगळा. पण जीवनभर सत्यभाषण धर्मराज करीत होते म्हणून त्यांचा अर्थ जमिनीपासून अधर चालत होता असं वर्णन त्यांच्या चरित्राच्या संबंधानं पाहायला सापडतं. हे धर्मराजांनी काय केलं? सत्य बोले मुखे, मुखानं सत्य भाषण करणं हे जे धर्मराजाचं व्रत आहे त्याचा परिणाम हे काय आहे? हीच विष्णूची महापूजा आहे. भगवान महाविष्णूच्या महापूजेच्या करता म्हणून ज्याला ज्याला जे जे करणं शक्य आहे त्यानं ते करीत राहावं. त्याच्यातून विष्णूची महापूजा घडते. असा एक प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. हे एकापेक्षा एक श्रेष्ठ पूजा आहे. 8 प्रकारची जी प्रतिमा सांगितली त्याच्यापैकी एखाद्या मूर्तीवर पूजाद्रव्याचं समर्पण श्रेष्ठ पूजा. त्याच्यापेक्षा 11 जी पूजास्थानं पाहिली त्या ठिकाणी भगवंताची पूजा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करत राहणं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पूजा. आणि स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती वगैरे वगैरे वचनातून तुकाराम महाराजांनी सांगितलेली जी भगवंताची पूजा आहे ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ असलेली अशी भगवंताची पूजा पाहायला सापडते. असं परापूजेचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चिंतन करणं आपल्याला शक्य आहे. अजून एक पूजेचा प्रकार, भगवंताची पूजा आपल्याला कशी करता येते त्या संबंधानं अजून एक पूजेचा प्रकार जर पाहायचा झाला तर भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे पहा, स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. मानवः सिद्धिं विंदती, मनुष्य सिद्धी प्राप्त करतो. ती सिद्धी कोणती तो प्रकार नंतर सांगतो. मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. कशानं प्राप्त होते? तम अभ्यर्च, देवाची पूजा करण्याच्या योगानं मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. पण ती पूजा कोणती? स्वकर्मणा, आपलं जे शास्त्राने आपल्याला सांगून ठेवलेलं कर्म आहे ते कर्म करीत राहणं. याच कर्माच्या अनुष्ठानात्मक पूजनाच्या योगानं म्हणजे आपलं कर्म आपण करणं हीच देवाची पूजा. आणि याच देवाच्या पूजेनं प्रसन्न झालेला परमात्मा आपल्याला सिद्धी प्रदान करतो. असं भगवंताचं गीतेतलं 18व्या अध्यायातलं वचन आपल्याला पाहायला सापडतं. ज्ञानेश्वर महाराजांचं त्याच्यावरचं भाष्य असे पहा, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे, म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 वाक्यातून आपल्याला 2 ओव्यातून या पूजेचं आणि स्वरूप आणि पूजेच्या योगानं प्राप्त होणाऱ्या फलश्रुतीचा विचार सांगितला. स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः, हे देवाचं गीतेतलं वचन समजावून देण्याकरता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा, तो सर्वात्मक असलेला ईश्वर.
सर्व ठिकाणी व्यापून असलेला सर्व स्वरूपाचा तो जो ईश्वर आहे, त्या ईश्वराला आपण पूजा करून काही समर्पण करायचं असेल तर काय पूजा करा, त्याची कशी पूजा करा? स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. आपल्या स्वतःच्या कर्माचं अनुष्ठान करणं हीच काही फुलं आहेत असं समजा, आणि त्या स्वकर्मरूपी कुसुमाने भगवंताची पूजा जर आपण केली तर ती सामान्य देवाचा संतोष प्राप्त करून देत नाही, तर देवाचा अपार संतोष प्राप्त करून देणारी आहे पूजा, असं चिंतन ज्ञानेश्वर महाराज करतात. पूजा केली होय अपारा तोषा लागी, देवाचा अपार संतोष त्याच्यातून प्राप्त होतो. आणि म्हणून ती पूजे, म्हणून मग त्या पूजेनं रिझलेनी आत्मराजे, संतुष्ट झालेला तो जो आत्मराज सर्वात्मक असलेला परमात्मा तो आपल्याला प्रसाद देतो. कोणता प्रसाद देतो? वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. त्याला वैराग्याच्या सिद्धीचा, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य सिद्ध करून देण्याचा प्रसाद भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतो. वैराग्याचा प्रसाद प्राप्त व्हावा याच्याकरता सर्वात्मक ईश्वराची पूजा पाहिजे, पण ती सर्वात्मक ईश्वराची वैराग्य सिद्धी करता लागणारी पूजा, स्वकर्माचं अनुष्ठान करणं, याच रूपाची ती पूजा मानलेली आहे. आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहणं हीच आपल्याकडून घडणारी देवाची पूजा आहे. माझं कर्म चांगलं की वाईट याचा विचार करण्याचं कारण नाही. माझ्यासमोर हे काम आहे, हे काम मला करायचं आहे, हे माझं कर्तव्य कर्म आहे, आणि हे कर्तव्य कर्म प्रामाणिकपणानं आणि निष्काम भावनेनं, प्रामाणिकपणानं जसं करायचं आहे तसं निष्काम भाव, याच्यातून मला काही फललाभ नको आहे, फक्त हे माझं कर्तव्य कर्म आहे, या भावनेनं ते कर्तव्य कर्म जर मनुष्यानं केलं तर ते सुद्धा भगवंताची एक प्रकारची श्रेष्ठ पूजा आहे असं चिंतन आहे बरं का. मग आपल्यासमोरचं प्राप्त कर्म काहीही जरी असलं तरी ती भगवंताची पूजा ठरते हे नक्की आहे. एक कथा सांगतात पंढरपुरामध्ये एक वारकरी सज्जन असायचे. साधू पुरुष होता, वारकरी होता, अखंड भगवंताचं चिंतन करणारा होता. आणि त्या अखंड भगवत चिंतन करणाऱ्या महात्म्याला एक सवय होती, आपल्याकडून जे काही घडेल तो कृष्णार्पण म्हणायचं. सगळं देवाला समर्पण करण्याचा त्यांचा स्वभाव होता. काहीही करा कृष्णार्पण म्हणायचे. भोजन केलं कृष्णार्पण म्हणायचं, म्हणजे माझ्या पोटालाच मी जेवायचं, पण पोटावर हात फिरवता फिरवता कृष्णार्पण वस्तू म्हणायचं. म्हणजे काय? ते देवाला समर्पण झालं. ती एक प्रकारची देवाची सेवा झाली. पूजा आपलंच कर्म आपण करत राहायचं आणि कृष्णार्पण म्हणलं ही भावना त्याच्यामध्ये ठेवली, त्याच्यातून देवाची सेवा होते, पूजा होते, असा भाव त्याने लक्षात घेतला होता आणि ते तसं करीत राहायचे बरं का. एकदा त्यांना लोकांनी विचारलं, काही करताना कृष्णार्पण म्हणता? एका दिवशी त्यांचं रस्त्यानं जाता जाता एका माणसाशी भांडण झालं. बराच वेळ भांडण झालं. तो माणूस बराच वेळ यांना भांडत राहिला नाही, त्याला प्रतिकाराचं काहीतरी थोडंसं बोलत राहिले आणि भांडण संपलं. लोक पांगले. एक माणूस, सज्जन मनुष्य त्यांच्याजवळ उभा होता. तो बघत होता, हे वारकरी आहेत, हे सज्जन आहेत, हे साधू म्हणून प्रसिद्ध आहेत. आत्ता बराच वेळ यांच्याशी हा माणूस प्रतिवाद करत होता. त्याला हे बोलत असताना हेही काहीतरी बोलत होते. बराच वेळ यांचं भांडण चाललं. पुढं हे काय करतात बघावं असं म्हणून तो थोडासा दबा धरून उभा होता. तेव्हा त्याला असं लक्षात आलं, त्यानं असं पाहिलं, सगळे लोक बाजूला झाले. हा महात्मा हसला, पांडुरंगाचं स्मरण केलं. पांडुरंगा, आत्ता झालेलं भांडण कृष्णार्पणमस्तु. प्राप्त झालेलं ते भांडण होतं, त्यांनी उपस्थित करून घेतलेलं नव्हतं बरं का. त्याच्याकडं त्या माणसाने येऊन भांडण केलेलं होतं. त्याच्यामुळं तो भांडण करत असताना त्याच्याशी प्रतिवाद करणं हे माझं स्वकर्म आहे. ते केलं आणि ते करणं झाल्याच्या नंतर ते कृष्णार्पण वस्तू करण्यामध्ये यांना परमार्थ घडला, भक्ती घडली, अशी यांची भावना होती. तो महात्मा पुढं निघाला. हा सज्जन त्यांच्या मागं त्यांच्या निवासस्थानापर्यंत गेला. घरी गेले, ते असे बसले, कपडे वगैरे काढून बसले, पाणी प्याले. थोडंसं पाणी पिणं झाल्याच्या नंतर कृष्णार्पणमस्तु परत झालं. हा सज्जन त्यांना भेटायला गेला, दर्शन घेतलं. म्हणे, महात्मन, आत्ता आपलं भांडण झालं? हो म्हणे, झालं. पाहिलं मी पाहिलं ते भांडण तुमचं. तर महात्म्याने सांगितलं, ठीक. अरे गावाने पाहिलं, तू पाहिलं, याच्यामध्ये नवल काय? नाही, आपण एवढे मोठे महात्मा तरी भांडलात हे मी पाहिलं आहे म्हणे. हो, ते ठीक आहे म्हणे, सगळ्या जगानेच पाहिलं, त्याच्यात तू पाहिलं, याच्यामध्ये नवल काय? ठीक आहे. तो म्हणायला लागला की महाराज, पण त्याच्या पुढचंही मी पाहिलं. काय पाहिलं? ते भांडण झाल्याच्या नंतर सगळे लोक पांगले आणि मग तुम्ही एकटेच असताना देवाचं स्मरण करून देवाला म्हणाला, देवा, आत्ता झालेलं भांडण कृष्णार्पणमस्तु. खरंच असं होतं का हो? हे भांडणसुद्धा कृष्णार्पण होतं का हो? तुम्ही करता ती कृती तुम्हाला कृष्णार्पण करता येते का हो? महात्म्याने सांगितलं, करता येते म्हणे, करता येते. असं कसं होतं? ते म्हणायला लागले, तू करून बघ ना.
मी जसा माझी कृती कृष्णार्पण करतो तसा तू तुझी कृती कृष्णार्पण करून बघ ना, तुला अनुभव येईल म्हणे. करता येतं की नाही हे अनुभवानं तुला कळत जाईल. तुझ्याकडे घडलेली कृती जी आहे ती कृती देवाला तू समर्पण करण्यानं ती तुझ्याजवळ न राहता देवाला समर्पित झाली. हे कसं घडतं तुला अनुभव येईल म्हणे त्याचा. तो म्हणायला लागला तसं नाही म्हणे महाराज, मला हे पटवूनच द्या. तुमच्या जीवनातून मला हे पटवून द्या की आपण जे देवाला कृष्णार्पण म्हणून दिलं ते देवाकडे जातं, हे सांगा ना मला तुम्ही. महात्मा म्हणायला लागले बाबा मला काही ते सांगता येणार नाही, मी तुला सांगतोय तू अनुभव घे. जे काही करशील ते भगवंताला समर्पण असं म्हणत जा, तुझं ते देवाकडे गेल्याचा तुला अनुभव येत राहील म्हणे. याला काही ते पटेना. महात्म्याजवळून उठला, आपल्या घरी गेला, 2-4 दिवस राहिला निवांतपणे. आणि एका दिवशी असा प्रकार घडला की हे महात्मा सकाळच्या वेळेला हा भक्त त्यांच्या घरासमोरून चालला होता. ते महात्मा घरात एकटेच असायचे. एक खोली होती लहानशी त्यांची, तिथंच त्यांचं सामान वगैरे असायचं. सकाळी उठून त्या महात्म्याने घर साफ केलं, सगळं घर झाडून घेतलं. आणि घर झाडून घेणं झाल्याच्या नंतर सुपलीत सगळा कचरा भरला आणि कचरा बाहेर टाकायला आले. तेव्हा हा माणूस पाहायला गेला हे काय करतात आता. त्याने तो कचरा टाकला आणि कृष्णार्पणमस्तू म्हणाली. कचरा टाकल्यावर कृष्णार्पणमस्तू म्हणाल्यावर या महात्म्याला, या समोरून जाणाऱ्या माणसाला, हा सज्जन होता, महात्म्याच्याविषयी त्याला श्रद्धाभाव होता. त्या श्रद्धाभावापोटी यानं विचार केला, यांनी आत्ता कचरा टाकलाय घराच्या बाहेर आणि हा कचरा टाकत असताना हे कृष्णार्पणमस्तू म्हणाले. काय प्रकार झाला असावा. या महात्म्याने तरी मला सांगितलं की आपण जे देवाला समर्पण करू ते देवाला प्राप्त होतं. आपण देवाच्या दर्शनाला जाऊन पाहू म्हणे. सकाळची काकड्याची वेळ होते. तो मनुष्य भगवंताच्या दर्शनाला गेला, काकड्याला गेला. काकड्याकरता सगळी भक्तमंडळी जमा झाली. देवाचं द्वार उघडलं गेलं आणि पाहायला लागले सगळे, तर देवाच्या अंगावर तो कचरा पडलेला होता. देवाने आनंदाने तो कचरा अंगावर धारण केलेला होता. सगळ्या भक्तमंडळींनी तो कचरा साफ करत असताना एवढा कचरा आला कुठून, सगळ्याच्या अंतःकरणाला संदेह होता. पण हा जो वारकरी, हा जो सज्जन तिथं, त्या वारकऱ्यांनी कचरा टाकत असताना कृष्णार्पणमस्तू हे त्याच्या मुखातले शब्द ऐकून मुद्दाम पाहायला आला होता. त्याला मात्र लक्षात आलं की सज्जन मनुष्याने आपल्याकडून घडणारी कोणतीही कृती कर्तव्यकर्म म्हणून करून कृष्णार्पण केली, देवाला ती समर्पण होते. ही देवाची पूजा आहे. त्यांनी कचरा समर्पण केला, देवाची पूजा झाली. त्यांनी कचरा समर्पण केला म्हणायचं नाही. आपल्याला दिसायला तो कचरा दिसला, परमात्म्याला ती फुलं वाट. स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला गे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणलं, त्याच्यासमोरचं प्राप्त कर्म त्या महात्म्याच्या करता म्हणून स्वतःचं कर्म कुसुम आहे, फुल आहे. ते एक प्रकारचं फूल आहे. ते फूल देवाला त्याने समर्पण केलं आणि देवाची पूजा केली, असं त्याच्यातून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या कर्माचं अनुष्ठान करणे, निष्काम भावानं ते अनुष्ठान करणे, हे सुद्धा देवाची एक प्रकारची पूजा आहे. ते महाभारतामध्ये येतं पहा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अर्जुनाच्या रथामध्ये बसलेले असायचे आणि भीष्माचार्याचं अर्जुनाचं युद्ध होत असताना अर्जुनाचा रथ, भीष्माचार्याचा रथ एकमेकाच्या रथासमोर आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्याकडं पाहिल्यावर भीष्माचार्याच्या अंतःकरणावर असा द्वेष आला की हा याच्या रथाचं संचलन करतो म्हणून हा विजयी होतो काय. या अर्जुनाला आज मी घाम फोडीन, या अर्जुनाला आज युद्ध मी व्यवस्थितरित्यानं करू देणार नाही. आणि याच्याकरता अर्जुनावर जसे बाण चालवायचे तसे भीष्माचार्याने काय केलं, याच्या रथाचं संचलन कृष्णाला करता येऊ नये याकरता कृष्णाला घायाळ करायचं ठरवलं. आणि श्रीकृष्णाच्या हातात अर्जुनाच्या घोड्याचे जे लगाम होते ते लगाम कृष्णाला पकडता येऊ नयेत याच्याकरता भीष्माचार्याने सुयासारखे लहान लहान बाण काढले म्हणे. महाभारतात वर्णन आहे. सुयासारखे लहान लहान बाण काढले आणि ते बाण भगवंताच्या बोटाला मारले. बोटाला बाण लागला की रक्ताची चिळकांडी उडायची, बोटाच्या चिंध्या व्हायच्या, तो लगाम व्यवस्थित धरता येऊ नये देवाला अशी स्थिती व्हायची. देवाने हात झटकायचा आणि हात झटकता झटकता भीष्माचार्याचं कौतुक करायचं. वा भीष्मा, याला म्हणतात पराक्रम. वा भीष्मा, याला म्हणतात पुरुषार्थ. वा भीष्मा, याला म्हणतात कर्तव्यनिष्ठा. वा भीष्मा, याला म्हणतात स्वकर्म कुसुमांची पूजा. असं म्हणत म्हणत भीष्माचार्यांनी मारलेले बाण देवाने अंगावर धारण केले. देवाच्या अंगावर कवच जे होतं ते कवच फोडून टाकण्याकरता भीष्माचार्याने एक बाण मारला. देवाचं कवच फोडून टाकलं, देवाच्या मस्तकावरचा मुकुट पाडून टाकला, देवाच्या बोटाला बाण मारून बोटाच्या चिंध्या करून टाकल्या. आणि या सगळ्या भीष्माचार्यांच्या कृतीच्या योगानं परमात्मा मात्र वावा म्हणतो.
याचा अर्थ परमात्मा संतुष्ट आहे. संतुष्ट कशानं झाला? या क्रियेनं. या क्रियेनं संतुष्टता असते का? नाही. ती क्रिया स्वकर्म म्हणून भीष्माचार्याच्या समोर उपस्थित असताना भीष्माचार्यांनी निष्काम भावानं ती क्रिया केली, त्याच्यातून देवाची पूजा झाली, असा त्याचा अर्थ आहे बरं का. असं आपल्याला प्राप्त कर्म करण्यामधून सुद्धा भगवंताची एक प्रकारानं पूजा आपल्याला करता येते. असाही एक पूजेचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. एकापेक्षा एक श्रेष्ठ पूजेचे असे हे प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं परमात्म्याची पूजा करता येते, त्याच्यातला हा प्रकार आहे बरं का. आता पूजा करताना अजून एक पहा, आपण एका ठिकाणी परमात्मा पाहणं आणि त्याची पूजा करणं, प्रतिमेच्या ठिकाणी देव पाहणं आणि देवाची पूजा करणं, आणि सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्मा पाहून सर्व भूतांचा योग्य पद्धतीनं सन्मान करणं, हाही पूजा प्रकार आहे की नाही. भागवतात चिंतन येतं पहा. खं वायुमग्निं सरिडं महिंच ज्योतिंषि सत्वानि दिशो द्रुमादीन सरित् समुद्रांश्च हरेः शरीरं यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः. हरे हे शरीरम, मी जे तुम्हाला हे सगळं सांगायला लागलो, हे सगळं हरीचं शरीर आहे. काय काय हरीचं शरीर आहे? खम आकाश, वायुम वायू, अग्निम तेज, सलिलम जल, महिंच पृथ्वी. खम वायुम अग्निम सलिलम महिंच ज्योतिंषे, आकाशामध्ये असणारी सगळी नक्षत्र, सत्वानी सगळे जीव, दिशा दाही दिशा, द्रुमादीन वृक्ष वगैरे, सरित नद्या, समुद्रांश्च आणि समुद्रही, हे सगळं काय आहे? हरे हे शरीरम, हे सगळं श्रीहरीचं शरीर आहे असं जाणून त्या त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं सन्मान समर्पित करत राहणं, ही सुद्धा एक प्रकारची भगवंताची पूजा आहे. यत्किंच भूतं प्रणमेत अनन्यः, सर्व ठिकाणी परमात्मा पाहायचा आणि त्या त्या तत्वाच्या ठिकाणी त्या त्या तत्वाच्या संतुष्टतेकरता जे जे करावं लागेल ते करीत राहायचं, यालाही पूजा म्हणतात. अशा पद्धतीचा एक पूजा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. हे अनेक पूजेचे प्रकार आहेत आणि ही पूजा कोणाची? देवाची पूजा करायची आहे बरं का. जिथं कुठं आपण ही पूजा समर्पण करायला लागलो त्याची ही पूजा नाही. शिलेची प्रतिमा केली आणि तिथं पूजाद्रव्य समर्पण केलं तर ती शिलेची पूजा नाही. आपल्याला प्रतिमेयाच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी ही पूजा समर्पण करायची आहे, असा विचार लक्षात घ्या बरं का. पूजेचं चिंतन करताना पूज्याची पूजा करावी, अपूज्याची पूजा करू नये. ज्याला पूज्यता नाही अशाची पूजा करू नये. आता सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्मा पाहिल्याच्या नंतर त्याला सर्व भूतांची पूजा करावी लागते. त्याच्यात सज्जनही येतं, दुर्जनही येतं. सज्जनाचाही सन्मान आहे, दुर्जनाचाही सन्मान आहे. हे कोणाला करावं हे कोणाला करता येतं? फक्त ज्याला सर्वत्र परमात्मा दृष्टी प्राप्त झाली त्याला हे करता येतं. पण ज्याला अजून भेददृष्टी आहे, हे योग्य हे अयोग्य, हा सज्जन हा दुर्जन, हे पूज्य हे अपूज्य, अशी भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये अजून आहे, अशा मनुष्यानं काय करायचं? जे पूज्य आहेत त्यांची पूजा करावी, जे अपूज्य आहेत त्यांची पूजा करू नये. अपूज्याची पूजा केली आणि पूज्याची पूजा नाही केली, पूज्याचा अपमान केला तर काय होतं? त्याचं चिंतन करताना स्कंद पुराणाने असं सांगितलं आहे, अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानांचे व्यतिक्रमः. अपूज्याची ज्या ठिकाणी पूजा होते आणि पूज्याचा अपमान ज्या ठिकाणी होतो, त्रीणी तत्र भविष्यन्ति, त्या ठिकाणी 3 गोष्टी होतात म्हणे. काय काय होतं? दुर्भिक्षम मरणम भयम, त्या ठिकाणी दुष्काळ पडतो, त्या ठिकाणी मरण प्राप्त होतं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची भय प्राप्त होतात, अशी स्थिती होते. अपूज्याची पूजा केल्याने हे 3ही प्राप्त होतं आणि पूज्याची पूजा झाली नाही तरी हे 3ही प्राप्त होतं. बघा तुम्ही, दुष्काळ पडतो, अपूज्याची पूजा झाली आणि पूज्याची पूजा झाली नाही तर दुष्काळ पडतो, असं चिंतन आहे. भागवतातलं उदाहरण जर सांगायचं झालं तर तो अंगराजाच्या पोटी जन्माला आलेला ध्रुवाच्या वंशातला तो वेन नावाचा राजा होता. आणि वेन नावाच्या राजाने राज्यावर बसल्या बसल्या सगळ्या राज्यामध्ये दौंडी देऊन असं सांगून टाकलं की कोणी यज्ञ करायचं नाही, न होतव्यम न दातव्यम, कोणी दान द्यायचं नाही, कोणी हवन करायचं नाही, कोणी भजन करायचं नाही, हे सगळ्या जगाला त्यानं सांगून टाकलं. काही नसतं म्हणलं, हे देव धर्म वगैरे काही भानगड नसते. सगळ्या जगाला त्यानं दौंडी देऊन असं सांगितलं की काही खरं नाही. हे काय देव कोणता? राजा हाच देव असतो म्हणे, राजा हाच देव असतो. त्याच्यामुळे त्यानं सांगितलं की बाबा तुम्हाला मी राजा असल्यामुळं मला देव मानलं पाहिजे आणि तुम्हाला पूजा करायची असली तर माझी करा.
देवाची पूजा नाही. इंद्राय स्वाहा म्हणू नका, वेनाय स्वाहा म्हणून माझ्याकरता यज्ञ करा. भजन करायचं तर रामकृष्ण हरी भजन करू नका, वेन वेन भजन करा. सगळ्या जगाला त्यानं दौंडी देऊन सांगायला सुरुवात केली. परिणाम काय झाला? वेनासारख्या दुष्टाचं भय, त्याच्या योगानं लोकांनी त्याचं भजन, त्याचं पूजन सुरू केलं, त्याची मंदिरं बांधायला सुरुवात केली. असं झालं. त्याच्यात घडलं काय? अपूज्याची पूजा झाली आणि पूज्याचा व्यतिक्रम झाला. परिणाम काय झाला? दुर्भिक्ष. दुर्भिक्षाला म्हणजे त्या वेनाचा ऋषीमुनींनी पुढे नाश केला. कथाशी आहे भागवतातली की तो वेन जेव्हा सगळ्या जगाला असं सांगत होता तेव्हा एका दिवशी सगळे ऋषीमुनी अरण्यात एकत्रित जमा झाले आणि त्याने विचार केला की हा वेन असा दुष्टबुद्धीनं वागतो, सगळ्या जगाला कोणाचा धर्म करू देत नाही, धर्माचरण करू देत नाही. मग त्याला आपण काही सगळेजण मिळून जाऊन समजावून सांगायचा प्रयत्न करू. विचार बदलला, ठीक आहे. जर आपल्या समजावून सांगण्याने त्याचा विचार बदलला नाही तर आपण त्याचा नाश करू म्हणे, शाप देऊन त्याला. असा विचार करून संघटितपणे सगळे ऋषीमुनी त्याच्याकडे प्राप्त झाले आणि त्याच्याकडे येऊन त्याने त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण तो म्हणायला लागला, नाही म्हणे, तुम्ही बालिश आहात. त्या ऋषीमुनींनाच तो म्हणतो, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला काही कळत नाही, राजा हाच देव असतो, मीच तुमचा देव वगैरे वगैरे. तो बोलायला लागल्याच्या नंतर ऋषीमुनींनी संघटितपणे नुसता हू असा आवाज केल्याबरोबर त्याचा प्राण गेला. अशी कथा आहे. वेन गेला, वेनाचा नाश झाला. वेनाचा नाश झाल्याच्या नंतर वेनाचं शरीर, त्याचं लग्न व्हायचं होतं. अजून ध्रुवाच्या वंशातला तो एकटाच वारस होता, त्याचं लग्न झालेलं नव्हतं म्हणून पुढे राज्याला कोणी वारस नाही अशी स्थिती झालेली होती. तेव्हा त्या वेनाची माता सुनीथा ती मृत्यूच्या कुळातली असल्यामुळं तिनं विचार केला, ऋषींनी याला शाप देऊन मारलाय ना, कधीतरी ऋषीमुनीच्या अंतःकरणावर ध्रुवाचा वंश जगात टिकला पाहिजे अशी भावना जर आली तर याच्या शरीराचा काही वापर करून ऋषीमुनी कोणीतरी संतान निर्माण करतील, म्हणून हे शरीर सांभाळून ठेवावं. तिनं आपल्या सामर्थ्यानं ते वेनाचं शरीर सांभाळून ठेवलं. मग ऋषीमुनींना परत कालांतरानं विचारायला, अरे अराजक झाले सगळं, जगाला राजा नाही, ध्रुवाचा वंश राजा म्हणून असला पाहिजे, मग काय करा, त्या वेनाच्या शरीरापासून कोणाला तरी निर्माण करा. असं ठरलं. मग ते वेनाचं मृत शरीर ऋषीमुनींनी त्याच्या मातेपासून मागून घेतलं, त्याच्या बाहूचं मंथन केलं. त्या मंथनातून त्याच्या शरीरातलं पाप पहिल्यांदा निघून गेलं आणि त्याच्यानंतर त्याच्या बाहूचं मंथन जेव्हा झालं म्हणजे पाप रहित असं त्याचं शरीर झाल्याच्या नंतर त्याच्या शरीरातून ध्रुवाचा वंश म्हणून भगवंताने अवतार धारण केला, तो पृथ्वीराजा. पृथ्वीराजा राज्यावर बसला. पृथ्वीराजाला राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्या काही प्रजा त्याच्याकडे आले आणि त्या प्रजाजनाने पृथ्वीराजाला सांगायला सुरुवात केली, म्हणजे देव राजन आम्हाला अन्न दिलं पाहिजे, म्हणे जगात अन्न राहिलं नाही, अन्न राहिलं नाही म्हणे, मग पिकं घ्या ना. अन्न राहिलं नसेल तर पिकं घ्यायला आमच्याजवळ बीजच राहिलं नाही म्हणे. बीज कुठं गेलं? याने सांगितलं, तुमच्या बापाचं जे अपूज्याची पूजा करणारं आणि पूज्याचा व्यतिक्रम करणारं असं जे शासन चाललं त्या शासन कालामध्ये सगळ्या वनस्पतीची बीज पृथ्वीनं गिळून टाकलेली आहे, तेव्हा ती पुन्हा प्राप्त करून देण्याची व्यवस्था करा. मग पृथ्वीनं गाईच्या रूपात ती पृथ्वी आल्याच्या नंतर तिची धार काढली, त्याच्यातून बीज वगैरे प्राप्त करून दिली वगैरे वगैरे. पुढची कथा आहे. त्याच्यात विज्ञानाच्या दृष्टीनं कशी संगती लावायची हा भाग वेगळा आहे. पण पृथ्वीराजाच्याकडे येऊन सगळीच्या सगळी प्रजा म्हणते की आम्हाला अन्न नाही, आम्हाला अन्न निर्माण करण्याकरता बीजही शिल्लक राहिलं नाही. ही अवस्था आली कशानं? हे दुर्भिक्ष आलं कशानं? वेनाने अपूज्याची पूजा आणि पूज्याचा व्यतिक्रम केला, त्याच्या योगानं दुर्भिक्ष झालं. वेनाचं मरण कशानं झालं? अपूज्याची पूजा, पूज्याचा व्यतिक्रम, याच्यानेच वेनाचं मरण झालं असंही आपल्याला चिंतन करता येतं आणि भयही प्राप्त होतं. म्हणजे अपूज्याची ज्या ठिकाणी पूजा होते आणि पूज्याची पूजा ज्या ठिकाणी होत नाही, पूज्यांचा अपमान ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी दुर्भिक्ष, मरण, भय या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असल्यामुळं अपूज्याची पूजा कोणी करू नये आणि पूज्याचा अवमानही कोणाच्याकडून घडू नये असं शास्त्राला अभिप्रेत आहे. आपल्याकडून योग्य पद्धतीनं पूज्याचा सन्मान झालाच पाहिजे. म्हणून कुणाकुणाचा सन्मान केला पाहिजे याच्याबद्दलची वेगळी वेगळी जी वर्णन आपल्यासमोर येतात ना, त्याचा सन्मान, त्याचा योग्य पद्धतीनं त्याच्या अवस्थेला उचित अशा पद्धतीनं केलेला सन्मान ही त्या ठिकाणी केलेली भगवंताची पूजा ठरते असं आपल्याला चिंतन करता येतं. गुरुगोत्र अग्नी पूजे अवसरी भजे द्विजी, आहे की नाही, निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं गुरुची पूजा केली पाहिजे, आपल्या गोत्रजांचा सन्मान केला पाहिजे, अग्नीची सेवा केली पाहिजे,
अतिथीचा सन्मान केला पाहिजे. मायबापाच्या मरणाचे अंकित दिवस पाहिल्याच्या नंतर त्या दिवशी त्यांचं श्राद्धादी कर्म झालं पाहिजे. सगळी पूजा आहे ही, सगळी पूजा एकापेक्षा एक श्रेष्ठ असे हे पूजेचे प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. पण त्या त्या स्थानात समर्पित होणारी पूजा प्रत्येक वेळेला बदलत जाते. पितरांच्यासाठी श्राद्ध करणं ही सुद्धा देवाचीच पूजा आहे, पितरांची नाही, ही सुद्धा देवाची पूजा आहे. पितरांच्यासाठी श्राद्ध करणं देवाची पूजा, अतिथीचा सन्मान करून त्याला अन्न देणं देवाची पूजा, अग्नीला हवन करून त्याच्यामध्ये हविर्द्रव्य समर्पण करणं देवाची पूजा, सद्गुरूची सेवा करणं देवाची पूजा. असाच प्रकार प्रत्येक ठिकाणी आपल्याला शास्त्राने सांगितलेला आहे. पण प्रत्येक ठिकाणची पूजा बदलत जाते आणि ही बदलत जाणारी पूजा व्यक्तिपरत्वे श्रेष्ठ कनिष्ठ ठरत जाते. ही श्रेष्ठ अशा पद्धतीची जी पूजा आहे तिलाच म्हणतात परापूजा. परापूजा, श्रेष्ठ पूजा असा विचार आपल्याला त्याच्याबद्दल केला पाहिजे बरं का. अजूनही पूजेच्या बद्दल विचार करताना एक कायिक पूजा, एक वाचिक पूजा आणि तिसरी मानसिक पूजा असं आपल्याला पूजेचं चिंतन पाहायला सापडतं. आपण आपल्या स्थूल देहाने परमात्म्याचा विग्रह डोळ्यासमोर धरून देवाला काहीतरी समर्पण केलं, शरीरानं देवाची पूजा झाली. आपण देवाची शरीरानं पूजा करू शकतो. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा ही देवाला तुळशीदळ पाणी वगैरे समर्पण करून केलेली जी पूजा आहे ही कायिक पूजा आहे. आणि या कायिक पूजेला सोडून देवाची वाचिक पूजा असते. वाचिक पूजा म्हणजे देवाचं स्तोत्र गाणं, देवाची स्तुती स्तोत्र पठन करणं, याला वाचिक पूजाच म्हणतात ना. त्या महिम्न स्तोत्रामध्ये शेवटी येतं पहा, शिवमहिम्न स्तोत्र आहे ना पुष्पदंतांनी रचलेलं, ते पुष्पदंतांनी शिवमहिम्न स्तोत्र रचलं आणि शेवटी तो म्हणाल इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकर पादयोः अर्पिता तेन देवेशः प्रियतां मे सदाशिवः. इत्येषा वाङ्मयी पूजा, माझ्याकडून निर्माण झालेलं हे महिम्न स्तोत्र जे शिवमहिम्न स्तोत्र जे आहे ना, ही देवाची माझ्याकडून घडलेली वाङ्मयी पूजा आहे. ही श्रीमद शंकर पादयोः अर्पिता, भगवान शंकराच्या चरणकमलाच्या ठिकाणी ही पूजा मी समर्पण केली. अर्पिता तेन देवेशः प्रियतां मे सदाशिवः, त्याच्या योगानं तो देवाधिदेव सदाशिव भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न हो. हे काय झालं, ही वाङ्मयी पूजा. त्यांनी वाङ्मयी पूजा म्हणलं. वाणीनं आपण देवाचं स्तवन केलं बरं का. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी, पूजा होते मुक्ताफळी रस ओविया मंगळी. रसाळ ओव्या वगैरे गाणं, रसभरित असं भगवंताचं चरित्र गाणं, हे सुद्धा काय आहे, भगवंताला मुक्ताफल म्हणजे मोती समर्पण करून केलेली देवाची पूजा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. देवाचं नाम घेऊन देवाची पूजा केली, वाङ्मय पूजा झाली. देवाचीच नामे देवाची या श्री सर्व अलंकारी समर्पावी. संतांनी आपल्याला शिकवलं, देवाचीच नावं देवाच्या मस्तकावर सर्व अलंकार म्हणून आपण समर्पण करत राहणं ही देवाची वाङ्मय पूजा आहे. देवाचं नामस्मरण करा. मोठ्या माणसांनी फार सुंदर स्तुती केलेली आहे म्हणून आपल्याला आपण करू नये, आपल्याला तशी स्तुती करता येत नाही म्हणून आपण तशी स्तुती करायचीच नाही असं समजायचं कारण नाही. त्यांनी चांगली स्तुती केली असेल, मला जशी जमेल तशा पद्धतीने मी ती स्तुती करीत राहावं असाच विचार आहे बरं का. आमचे गुरुजी एक उदाहरण, माणसाने आपल्या अवस्थेतून केलेली देवाची स्तुती देवाला आवडते. एखाद्या मोठ्या माणसाने खूप मोठं वर्णन देवाचं केलेलं आहे आणि एका सामान्य माणसाला जमत नाही म्हणून त्यानं काहीच करायचं नाही असं नाही, त्याला जमेल तसं त्यानं करावं. मोडक्या तोडक्या शब्दात त्यानं देवाचं स्तवन करावं, ते देवाला मान्य होतं. उदाहरण गुरुजी असं सांगायचे, एक माणूस होता, सामाजिक कार्यकर्ता होता, त्याच्याकडून मोठी समाजसेवा घडली आणि समाजसेवा घडल्याच्या नंतर लोकांनी त्याची स्तुती स्तोत्र गायला सुरुवात केली. बड्या लोकांनी त्याच्यावर काही कविता लिहिल्या, कोणी त्याच्यावर मोठमोठे लेख लिहिले, कोणी सभातून त्याचं कौतुक केलं भाषणं देऊन. हे सगळं झाल्याच्या नंतर तो मनुष्य घरी आला तेव्हा गावातली बरीच अशी मंडळी, लेखक मंडळी, कवी मंडळी, वक्ते लोक हे सगळे त्याच्या घरी जमा झाले आणि सगळे त्याचं कौतुक करायला लागले. कोणी कविता गायला लागला, कोणी त्याचं स्तवन करायला लागलं. हे सगळं चालू झालं आणि ही सगळी मंडळी तिथं उभी राहून त्याच्याबद्दल अशा पद्धतीचं कोणी तुरे समर्पण करणं, हार समर्पण करणं, शाली देणं, हे सगळं कौतुक त्याचं चालू आहे. त्याच्याबद्दलच्या कविता वाचून दाखवणं, लेख वाचून दाखवणं, हे सगळं तिथं बैठकीत चालू आहे. आणि त्याचाच एक 5 वर्षाचा मुलगा, त्याच सामाजिक कार्यकर्त्याचा
एक 5 वर्षाचा मुलगा बैठकीतलं हे सगळं दृश्य पाहतो. आपला बाप फार मोठा माणूस आहे हे साधारण त्या पोराला कळायला लागतं. आणि तो पोरगा हळूहळूच बापाजवळ जातो. बापाचा शर्ट धरून ओढून बापाला म्हणतो, बाबा बाबा बाबा. ते शर्ट धरून ओढून बाबा बाबा म्हणलेलं त्या बापाला लक्षात येतं. बाप खाली वाकून बघतो. ते पोरगं पाहिल्याबरोबर त्याला उचलून घेतो. आणि उचलून घेतल्याबरोबर ते पोरगं म्हणायला लागतं, बाबा तुम्ही फाल मोठे ना, फाल मोठे ना. बापाला कौतुक वाटतं, माझ्या पोराला, या 5 वर्षाच्या पोराला मी मोठा आहे हे कळायला लागलं. आनंद होतो त्याला. आणि बाप म्हणतो, सांग बरं मी किती मोठा. मी मोठा म्हणतोस ना, मी मोठाच आहे, पण किती मोठा सांग बरं. बाबाला तो, बाबा तुम्ही येवले मोठे. असा हात करून त्या पोरानं येवले मोठे म्हणून बोबड्या शब्दात केलेलं वर्णन. गुरुजी एवढं उदाहरण सांगायचे आणि विचारायचे की बाकीच्या लोकांनी लिहिलेल्या कविता, बाकीच्या लोकांनी लिहिलेले लेख, बाकीच्या लोकांनी केलेली व्याख्यानं, याच्याने त्या बापाला संतोष अधिक आहे का बाबा तुम्ही येवले मोठे. एवढं लहान पोरानं केलेलं जे वर्णन आहे त्याच्यातून बापाला होणारा आनंद जास्त आहे. विचार करा, कोणतं वर्णन अधिक बापाला मानवणारे सांगा ना. बाकीच्या लोकांनी केलेल्या एवढ्या वैदग्ध्यपूर्ण भाषेत केलेल्या वर्णनाच्या पेक्षाही पोराने बाबा तुम्ही येवले मोठे म्हणलेलं जर बापाला आवडत असेल तर तो जगाचा बाप असलेला परमात्मा बड्या बड्या लोकांनी त्याची स्तुतिस्तोत्र गायलेली असली तरी आम्ही आमच्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये त्या देवाचं जे काही वर्णन करू ते त्या देवाला आवडतं. म्हणून आपणही देवाचं स्तुतिस्तोत्र गायलं पाहिजे, देवाचं स्तवन केलं पाहिजे. कोणी देवाचं स्तवन करावं? भागवताने सांगितलं, अकामहा सर्व कामो वा मोक्षकामहा उदारधीही तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषं परम. कोणी निष्काम असा, कोणी सगळ्या कामना धरून बसलेले असा, कोणाला मोक्षाचीच इच्छा असेल असा एखादा असेल, आणि कोणी एखादा शुद्ध चित्ताचा महात्मा असेल, त्या सर्वांनी भगवंताचं स्तुतिस्तोत्र गावं. सर्वांना देवाची स्तुती गाण्याचा अधिकार आहे. कारण परमात्मा स्तव्य आहे, स्तुतीला योग्य आहे. स्तव्य आहे म्हणजे स्तुतीला योग्य आहे आणि स्तवप्रियही आहे. स्तव्य हा स्तवप्रिय हा अशी देवाची 2 विष्णू सहस्रनामातली नामं लक्षात घ्या. स्तव्य आहे म्हणजे स्तुतीला योग्य आहे आणि स्तवप्रिय आहे म्हणजे त्याला स्तुती आवडणारी आहे. देवाला स्तुती आवडते. ती कशी आवडते? कोणीही केलेली, शुद्ध चित्तानं केलेली, भक्तियुक्त अंतःकरणानं केलेली देवाची स्तुती देवाला आवडते. आणि ही देवाची केलेली, आपल्या भाषेत केलेली, जमेल त्या भाषेत केलेली भगवंताची जी स्तुती आहे ना, ही देवाची वाङ्मय पूजा आहे. शारीरिक पूजा असा जसा प्रकार आहे तसा वाङ्मय पूजन हा एक प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. आणि तिसरा पूजेचा प्रकार आहे, याला म्हणतात मानसिक पूजा. मानसपूजा, मानसिक पूजा. मानसपूजा म्हणजे काय? आपल्या मनामध्ये मनोमय मूर्ती निर्माण करायची आणि मनोमय उपचाराचं समर्पण करायचं. ही देवाची मानसपूजा आहे. मानसपूजेमध्ये भक्ताला काहीही देवाला समर्पण करणं शक्य होतं. बाह्य पूजा करत असताना आपण सगळे उपचार समर्पण करू शकणार नाही, पण मानसपूजा करताना आपल्याला सगळे उपचार समर्पण करता येतात. मनानंच सगळी, मनानंच प्रतिमा स्थापन करायची, मनानंच पूजा करायची. त्या मनाच्या पूजेमध्ये सगळं समर्पण करता येतं ना. ते आत्ता ते वर्णन कुठलं आहे लक्षात नाही माझ्या. बहुतेक याज्ञवल्क्यांच्या स्मृतीच्या टीकेत सुरुवातीला ते वर्णन आलेलं आहे. मी स्वर्गातल्या कामधेनूचं दूध आणलं आणि भगवंताला अभिषेक करायला लागलो. मनानं कल्पना करायला बिघडलं कुठं? कामधेनूचं दूध आणून मी देवाला अभिषेक करतोय, कल्पवृक्षाची फुलं आणून देवाला समर्पण करतोय. देवाला कामधेनूच्या दुधाचा मी नैवेद्य समर्पण करतोय. जगामध्ये असणारं सगळंच्या सगळं सोनं आणून भगवंताला त्याचे दागिने करून समर्पण करतोय. वाटेल ती भावना आपल्याला करता येते ना. तिथं दारिद्र्य आणण्याचं काही कारण नाही. मनात पूजा करणं, मनातच प्रतिमा निर्माण करायची आणि मनातल्याच उपचाराने मनातच देवाला ते समर्पण करून देवाची पूजा करणे, हा मानसिक पूजेचा प्रकार आहे. या मानसिक पूजेमध्ये सुद्धा फार पुढं गेलेले असे भक्त महात्मे आपल्याला पाहायला सापडतात. एक कथा आहे, पुराणातच आलेली, स्कंद पुराणात आलेली कथा आहे. एक वैष्णव होता, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा भक्त होता. तो देवाची पूजा करायचा. पूजा झाल्यावर अशी बाहेरची पूजा, बाह्य पूजा करायचा, कायिक पूजा करायचा, थोडी स्तुती स्तोत्र गाऊन वाचिक पूजा करायचा आणि मग डोळे मिटून ध्यान करून भगवंताची मानसपूजा करायला लागायचा. त्याच्या मानसपूजेमध्ये मग त्यानं देवाला बोलवायचं, देवाशी बोलत बोलत देवाला सगळे उपचार समर्पण करणं त्याचं चालू असायचं. एका दिवशी तो मानसपूजेला बसला, मानसपूजा करायला लागला. पूजा करता करता तो थोडासा हसला
हसला थोडा वेळ, त्याचं हसणं चालू राहिलं, परत शांत झाला. पूजा सगळी संपली. पूजा संपल्याच्या नंतर त्याचा एक शिष्य बाजूला बसलेला असायचा. त्या शिष्याने विचारलं, गुरु महाराज आज पूजा झाली? हो झाली म्हणे. मानसिक पूजेमध्ये तुम्ही हसत होतात? हसत होतो म्हणे. फार आनंद आला का? हो म्हणे. देवाने थोडासा विनोद केला, त्याच्यावर मीही देवाशी विनोद केला, त्याच्यामुळं हसू आलं. काय विनोद झाला तुमचा? त्या शिष्याने विचारलं. गुरु महाराजांनी सांगितलं असं झालं म्हणे, बाळा आज मी मानस पूजेला बसलो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मी बसवलं आसनावर, पूजा केली. सगळी पूजा झाल्याच्या नंतर देवाला नैवेद्य समर्पण करायचा, तर मी कासंडीभर कामधेनूचं दूध देवाच्या समोर ठेवलं आणि दूध पिव मेरे गोविंदलाला म्हणून देवाला प्रार्थना करत होतो म्हणे. एवढ्यात देव हसले. देव हसल्यामुळे मी देवाला विचारलं, देवा हसायला काय झालं? देवाने सांगितलं, हे कासंडीभर दूध मला पुरत नाही म्हणे. का? आम्ही 56 कोटी यादव आहोत म्हणे. एवढा सगळा आमचा परिवार आहे. एवढ्या सगळ्या परिवाराला दूध जर पाहिजे असेल, त्या सगळ्या परिवाराला मला दूध द्यावं लागणार. एवढं कासंडीभर दूध घेऊन कसं पुरायचं? असं म्हणून देव माझ्याकडे पाहून हसत होते. मीही देवाला सांगितलं, देवा मी तरी कुठं प्रत्यक्ष पूजा करायला बसलो, मी मानसिक पूजेत आहे. आणि मानसिक पूजेमध्ये मला एक कासंडीभर जर कामधेनूचं दूध तुम्हाला सहज देता येतं, जे मिळतच नाही आम्हाला, तर त्या मानसिक पूजेमध्ये मी तुम्हाला 56 कोटी कासंड्या सुद्धा दूध आणून देऊ शकतो. असं म्हणल्याबरोबर देवही हसले, मीही हसलो. असं त्या भक्तांनी सांगितलं. ही मानसिक पूजा पुढं पुढं गेली. म्हणजे मानसिक पूजेमध्ये जे चालतं ते बाहेर सुद्धा घडायला लागतं. अशी ही उदाहरण आपल्याला पाहायला सापडतात बरं का. एक भक्त असेच भगवंताची मानसिक पूजा करायला बसले. पूजा करताना त्याने त्या दिवशी देवाला नैवेद्याकरता दुधाची खीर केली होती. ती दुधाची खीर ते भांडं आणलं, देवाच्या समोर ठेवलं आणि देवाला, देवा ही खीर घ्या म्हणून विनंती जेव्हा करायची तेव्हा त्याने खिरीकडे पाहिलं. ते मानसिक पूजेत चाललं बरं का. मानसिक पूजेतल्या त्या खिरीच्या भांड्याकडे त्यांनी पाहिलं. त्या खिरीतून वाफा येत होत्या. वाफा आलेल्या पाहिलं. देवाला एवढं गरम दूध आपण एवढी गरम खीर आपण देवाला पाजतो, खाऊ घालतो, पोळलं तर नसेल, भाजलं तर नसेल, हे किती गरम आहे ही खीर, हे बघावं तरी एकदा. म्हणून त्यांनी आपली 2 बोटं मानसिक पूजेमध्ये, आपली 2 बोटं त्या खिरीमध्ये घातली आणि त्यानं तिथं ते मानसिक पूजेत पोळलं. त्याने देवाची क्षमा मागितली आणि बाह्य स्थितीत जेव्हा तो महात्मा आला तेव्हा त्याची 2 बोटं भाजलेली त्याला दिसली. कोणत्या खिरीत बोटं घातली होती? मानसिक पूजेतल्या. परिणाम कुठं दिसला? बाहेरच्या शरीरावर. याचा अर्थ काय आहे? मानसिक पूजेत झालेली तल्लीनता एवढी असू शकते की त्याचा परिणाम बाह्य पूजेच्या ठिकाणी सुद्धा असू शकतो. अजून एक मानसिक पूजेच्या संदर्भातलं उदाहरण सांगतात पहा. मुद्गलाचार्य नावाचे एक रामभक्त होऊन गेले. फार मोठे रामभक्त. ज्ञानोबाराच्या काळातले हे समकालीन ज्ञानेश्वर महाराजांचे असे महात्मा आहे. मुद्गलाचार्य नाव होतं. रामभक्तीपर कित्येक आर्या त्यांच्या संस्कृत भाषेतल्या प्रसिद्ध आहेत. त्या मुद्गलाचार्यांनी त्यांची मानसपूजा चालायची. रामभक्त होते, रामाचं मंदिर होतं, रामाची पूजा करायचे, खाली बसून डोळे मिटून मानसपूजा करायची. त्यांचा एक शिष्य होता. तो शिष्य मंदिराच्या बाहेरच्या बाजूनं, चौकटीच्या बाहेरच्या बाजूनं तो बसलेला असायचा. बरेच दिवस त्या शिष्याला वाटायचं माझे गुरु महाराज पूजा सुंदर करतात, पण त्याच्यानंतर डोळे मिटून बसतात. हे काय चालत असावं यांचं, हे काय चालत असावं, काय चालत असावं, शंका मनात होते. काही समाधान मिळेना. गुरु महाराज काही सांगेनात मी असं करतोय म्हणून, आणि विचारायचे धाडस होय ना तुम्ही काय करता डोळे मिटून म्हणून. यानं काय केलं? पुढे देवाला प्रार्थना केली, रामा मीही माझ्या गुरु महाराजासारखा डोळे मिटून बसतो, माझ्या गुरु महाराजांच्या मनामध्ये जे चालू असेल ते मला दाखवा. आणि याच्या शुद्ध मनाचा परिणाम असा झाला, भगवंतानी गुरु महाराजाच्या मनात जे चालतं ते याला दाखवायला सुरुवात केली. एका दिवशी मुद्गलाचार्यांची देवाची मानसिक पूजा चालू असताना हा बाहेर बसलेला. त्या पूजेत जे चालू आहे गुरु महाराजांच्या मनामध्ये ते याला सगळं दिसत असायचं. आणि अशा अवस्थेमध्ये ते गुरु महाराज पूजेला बसलेले असताना हाही बाहेर बसलेला डोळे मिटून. गुरु महाराजांची पूजा चालू आहे आणि पूजा चालू असताना गुरु महाराज देवाला वस्त्र समर्पण करतात, याला दिसलं. गंध समर्पण करतात, याला दिसलं. देवाच्या गळ्यामध्ये फुलाची एक सुंदर माळ, कल्पवृक्षाच्या फुलाची एक सुंदर माळ गुरु महाराजांनी करून आणलेली आहे आणि ती देवाच्या गळ्यात घालायची. पण काय झालं, त्या दिवशी गुरु महाराजांना कल्पवृक्षाची फुलं कमी मिळाली. आता ती कमी असलेली फुलं वाढवायला किती वेळ लागतो हो, मनातलीच फुलं ना, पण गुरु महाराजांच्याकडं कमी फुलं, त्याच्यामुळे गुरु महाराजांनी केलेली माळा लहान झाली
आणि गुरु महाराज देवाच्या गळ्यात घालत असताना डोक्यातून ती खाली उतरेना म्हणून हात अवघडून बसलेत. बराच वेळ झाला 5-7 मिनिट हे शिष्याने पाहिलं आणि तो शिष्य म्हणायला लागला, गुरु महाराज पूजा मानसिकच चालू आहे ना, थोडी माळ मोठी करून घ्या आणि घालून टाका बरं चटकन घाला. किती वेळ हात अवघडून बसता, मला तुमचा हात अवघडलेला पाहवत नाही म्हणे. आणि असं म्हणल्याबरोबर गुरु महाराजांनी मानसिक पूजा, तो हार मोठा, माळ मोठी केली फुलाची, तो हार घातला गळ्यामध्ये, पूजा झाली. पूजा झाल्याच्या नंतर शिष्याला विचारलं, माझ्या मनामध्ये माझा हात अवघडलेला तुला कसा कळाला? तो म्हणलं, गुरु महाराज तुम्ही ध्यानाला बसलात की मीही बसतो आणि देवाला मी पहिल्या दिवशी प्रार्थना केली की माझ्या गुरु महाराजाच्या मनात जे चालतं ते मला दाखव. तेव्हापासून देव मला ते दाखवायला लागला म्हणून तुमच्या मनात काय चालतं ते मी पाहू शकतो आणि त्याच्या योगानं तुमचा अवघडलेला हात आज मी जाणून घेतला. तेव्हा मुद्गलाचार्याने सांगितलं, बाबा माझ्यापेक्षा तू मोठा निघालास म्हणले. गुरु गुड ही रह गया, चेला चेनी बन गया, अशा श्लोकाच्या करता म्हणलं जातं. याचा अर्थ काय आहे? मानसिक पूजेमध्ये सुद्धा अशी ताकद आहे. म्हणून तुकाराम महाराजासारखे संत महात्मे सांगतात, मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा, करावी ते पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे काम काय असे? लौकिक पूजेचं काय काम आहे? माणसाने मानसिक पूजा करावी, मनोमय अशा पद्धतीनं भगवंताला पूजाद्रव्याचं समर्पण करून देवाची पूजा केली तर तीसुद्धा श्रेष्ठ पूजा ठरते. आता परापूजा म्हणजे श्रेष्ठ पूजा, याच्यामध्ये कायिक पूजा ही सुद्धा श्रेष्ठ आहे, वाचिक पूजा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मनातल्या मनात केलेली भगवंताची ही जी पूजा आहे ना ही त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण स्थूल देहाने पूजा करण्याकरता आपल्याला तेवढी एकाग्रता लागत नाही जेवढी एकाग्रता वाचिक पूजेला लागते. आणि वाचिक पूजेपेक्षा सुद्धा अधिक एकाग्रता कशाला लागत असेल तर ती मानसिक पूजेला लागते. म्हणून मानसिक पूजा ही भगवंताची सर्वश्रेष्ठ पूजा म्हणण्यासारखी पूजा असू शकते. पण याच्यापेक्षा परापूजा नावाचा वेदांतातला प्रकार वेगळा आहे. कायिक पूजा वेगळी आहे, वाचिक पूजा वेगळी आहे, मानसिक पूजा वेगळी आहे. परा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा घेऊन या कोणत्याही पूजेला आपल्याला श्रेष्ठ ठरवता येतं. म्हणून परापूजा म्हणजे श्रेष्ठ पूजा म्हणलं की कोणतीही पूजा श्रेष्ठ पूजा ठरू शकते, हे वेगळं. पण परापूजा म्हणून वेदांताला सांगायचा जो प्रकार आहे तो वेगळा प्रकार आहे. त्याच्यात काय आहे? सर्वच परमात्मरूप जर असेल तर मग कोणाला आणि काय समर्पण करून आणि कशी पूजा करायची अशी भावना व्यक्त करणं हीच परापूजा आहे बरं का. जे देवाला समर्पण करायचे उपचार तोही परमात्मा असेल, ज्याला समर्पण करायचे तोही परमात्मा असेल, जो समर्पण करणारा तो परमात्मा असेल आणि समर्पणाचा प्रकार म्हणजेही परमात्मा जर असेल तर कोणी कोणाला काय आणि कसं देणं, याच्यातून कशी देवाची पूजा करावी असा संदेह मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होणं, मनुष्याच्या नाही महापुरुषाच्या अंतःकरणात निर्माण होणं आणि त्याने तो व्यक्त करणं किंबहुना त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया घडणं याला परापूजा म्हणतात. परापूजेमध्ये काय? सगळंच परमात्मरूप आहे. मग कोणी कोणाला काय कसं द्यावं हा संदेह निर्माण झाला आणि तो व्यक्त करायला लागला महात्मा, ही परापूजा आहे एक. किंवा त्या महात्म्याने कोणतीही क्रिया केली तरी देवाची पूजा होते, ही एक परापूजा आहे. 2. अशा परापूजेचा विचार करत असताना ज्ञानी महात्म्याच्याकडून घडणारी सगळी क्रिया किंवा ज्ञानी महात्म्याच्या अंतःकरणावर कशी पूजा करावी असा निर्माण झालेला संदेह, या 2 रूपातली जी भगवंताची परापूजा आहे त्या परापूजेचा विचार मुख्य परापूजा म्हणून करायचा आहे. तो प्रकार आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय. महाकैवल्य तेजा सेविति साधु संत, सेविति साधु संत, मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगे हितने नती कोणी, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा,
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविति साधू संत सेविति साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी राम जनार्दनी पायटकची ठेले आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविति साधू संत सेविति साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारियले तैसे तो तुकोबाने तैसे तो तुकोबाने अभंग रक्षियले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले म्हणवोनी रामेश्वरी म्हणवोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा घालीन लोटांगण वंदिने चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वात् स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयत् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं दामोदरं श्रीधरं माधवं केशवं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरद हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय।